हॅलो. हॅलो हा, सर, नमस्कार. मी संभाजी कांबळे बोलतो, पत्रकार, कंधारहून. बोला. नमस्कार. सर, महात्मा फुले हाऊसिंग सोसायटीमध्ये आपल्या मार्फत 20 लाख रुपयाचा निधी दिला होता बौद्ध हा विहारासाठी. हा तोच निधी हा फुलेनगर आणि सिद्धार्थनगर म्हणजे दहा हा. दहा लक्ष रुपयासाठी तुम्ही वळलेला आहे. बर. हा सर, काय कारण आहे सर ते? नाही, मी बघतो आता. मी दिल्लीत आहे. मला काय नेमकं काय झालेलं आहे माहिती नाही. ऑफिस हा वरून केलेला. सर, ठीक आहे. 5 मार्च 2025 रोजी आपल्या सैनिकी पत्र जिल्हाधिकारी कार्यालय नांदेडला मिळालेलं आहे आणि बर. त्यासोबत इथल्या कार्यकर्त्यांना सुद्धा सांगितलेलं आहे. परंतु बौद्ध विहारासाठी अच्छा. 20 लाख मंजूर केलेले असताना आपण इतरत्र वळलात. याचा तुम्ही एकतर कार्यकर्त्याकडून बघून दिला का समाजाकडे बघून निधी दिला हा? नाही नाही, मी बघतो नेमकं काय झालंय आणि तुम्हाला अपडेट करतो. सर, तुमच्या सैनिकी दिला ना तुम्ही? हो हो हो, हा माग ऑफिस मधून गेलेलं आहे ते. हा हा चेंजेस जे झालेले आहेत हा मधल्या हा काळात काही हा ऑफिस वरून झालेले आहेत. हा बघतो, हा माहिती घेऊन कळवतो. हो सर, ते बरोबर आहे तुमचं. परंतु बहु समाजामध्ये अशी प्रतिक्रिया येत आहे की हा. रामराव पवारचा मुलगा म्हणजे डॉक्टर बाळासाहेब पवार जे आहेत, हम्म. काँग्रेसमधून प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्याकडे गेल्यामुळे हा हम्म. सभागृहाचा निधी इतरत्र वळविण्यात आलाय, असा सूर निघत आहे. बर. ठीक आहे ठीक आहे, बघतो मी काय करायचं त्याच. का इतर कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या कंदाच्या स्थानिक नवळीला असं तुम्हाला काही संदेश दिला का ते ना? कुणाचा? काँग्रेसचे जे काही कार्यकर्ते आहेत कंधारमध्ये, हा हा. तालुका अध्यक्ष म्हणा, त्यांनी ओके. इतरत्र वळवा म्हणून सांगितलेलं आहे का काही असं काही? नाही नाही, नेमके काय काय ते बरेच दिवस काम झालं नाही म्हणून कदाचित चेंज केला असेल. हा हा सर, माहिती घेतो मी मला त्याची काय. 3 महिन्याखालीच कळालं होतं की तुम्ही 20 लाख दिलेत विहारासाठी आणि आता पत्र आहे 5 मार्च की इतरत्र वळविण्यात आलेलं आहे. चालते चालते, माहिती घेतो आणि सांगतो तुम्हाला. ओके, ठीक आहे सर.